शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रासह इतर राज्यात कार्य करत असलेल्या पाटील बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं आजपर्यंत केळी, ऊस, कापूस, डाळिंब, द्राक्ष आणि वेलवर्गीय पिके व फळे तसंच भाजीपाला यात विक्रमी असं उत्पादन पाटील बायोटेक तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांना मिळवून दिलंय. उत्पादन वाढीसाठी पीक आणि जमिनीनुसार संतुलित खतांच्या मात्रा देऊन शेतीमालाचं उत्पन्न हे 1.5-2 ते 4 पटींपर्यंत वाढवलेले आपण पाहिलंच आहे. कमी अथवा जास्त पाणी असलेल्या जमिनीत सुद्धा या तंत्रज्ञानानं शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर टाकली आहे. आजपर्यंत पाटील बायोटेक या कंपनीनं शेतकऱ्यांसाठी भरपूर उत्पादनं दिली आहेत. प्रत्येक उत्पादने हे पिकांच्या जोमदार वाढीसाठी किंवा पिकांवर येणाऱ्या रोगांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीरही ठरलेली आहेत. त्या उत्पादनात आता नव्यानं भर पडत आहे. पाटील बायोटेकचे अमृत प्लस ड्रेंचिंग किट याद्वारे या किटमध्ये आहे ह्युमॉल, कॅलनेट आणि रिलीजर. पाटील बायोटेकची अमृत आळवणी शेत पिकवेल सोन्यावाणी. पाटील बायोटेक तंत्रज्ञानात दिलेल्या संतुलित खतांच्या मात्रा पिकांना उपलब्ध करून पिकांच्या वाढीस मदत करण्याचं काम या ड्रेंचिंग किटद्वारे केले जाते. अमृत प्लस ड्रेंचिंग किटचे फायदे: सर्व पिकांच्या उगवण क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ करते. कमी कालावधीमध्ये लक्षणीय आणि उत्तम उगवण क्षमता, अविघटित स्फुरद आणि पालाशला उपलब्ध करून देण्यात सहाय्य. पिकांची जोमदार वाढ करते. फुलधारणा आणि फळधारणा यांच्या क्षमतेत वाढ करते. मुळांची निरोगी आणि जोमदार वाढ करते. रोगप्रतिकारक शक्तीत वाढ करते. जमिनीतील घनभार विनिमय क्षमता अर्थात CEC वाढवण्यास मदत करते. फळांच्या गुणवत्तेत वाढ करते. जमिनीची सुपीकता वाढवण्यास आणि टिकवण्यासही मदत करते. अमृत प्लस ड्रेंचिंग किट वापरण्याची पद्धत: जर आपल्याकडे हातपंप असेल तर ड्रेंचिंग किटचा वापर असा करावा. ड्रेंचिंग करते वेळेस नॅपसॅक स्प्रेअरचे नोझल काढावे आणि पंपात ह्युमॉल 100 मिली, कॅलनेट 100 ग्रॅम, रिलीजर 100 ग्रॅमचे 15 लिटर पाण्यात मिश्रण तयार करून भरावे. नोझल नसलेल्या पंपाच्या नळीतून रोपाच्या सभोवताली जमिनीत मिश्रण पाणी दिल्याप्रमाणे घालावे. ही प्रक्रिया 15-20 दिवसाच्या अंतरानं 4 ते 5 वेळेस करावी. जर आपल्याकडे ड्रीप असल्यास ड्रेंचिंग किटचा वापर असा करावा. प्रति एकर 150 लिटर पाण्यात 1 लिटर ह्युमॉल, 1 किलो कॅलनेट, 1 किलो रिलीजरचे मिश्रण तयार करून घ्यावे. तयार मिश्रण ड्रीपद्वारे पिकांना द्यावे. ही प्रक्रिया 15-20 दिवसाच्या अंतरानं 4 ते 5 वेळेस करावी. ड्रेंचिंग आपण फर्टिलायझर टँक तसंच व्हेंचुरीद्वारे योग्य प्रमाणात ह्युमॉल, कॅलनेट, रिलीजरची मात्रा घेऊन सुद्धा करू शकतो. कोठार भरेल काळी आई, भाऊ ड्रेंचिंगचा टाइम चुकवायचा नाही. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला शुभचिंतक अमोल पाटील, पाटील बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड जळगावच्या वतीने आजच्या या फेसबुक लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण उन्हाळी टोमॅटो लागवड या विषयावर आजचं हे फेसबुक लाईव्ह ठेवलं आहे.
तर जे काही शेतकरी बांधव आज मला लाईव्ह या ठिकाणी बघत असतील त्यांना एक छोटीशी विनंती आहे माझी की तुम्ही जर हा कार्यक्रम नेहमी बघतायत, फेसबुक लाईव्ह माझं नेहमी बघतायत, तुम्हाला जर हे आवडत असेल किंवा जी माहिती मिळते ती माहिती काहीतरी कामाची आहे, चांगली आहे असं जर वाटत असेल तर लाईव्ह चालू असताना तुम्ही जर लाईक आणि शेअर केलं तर नक्कीच तुम्हाला कनेक्टेड असलेल्या इतर लोकांना सुद्धा ही माहिती बघायला मिळेल, ऐकायला मिळेल. त्याचबरोबर तुम्ही जर आमचं फेसबुक पेज पाटील बायोटेक ह्या नावाने आहे ते जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर तेही करा, म्हणजे वेळोवेळी तुम्हाला असे वेगळे वेगळे विषय घेऊन जी माहिती आम्ही देतो ती तुमच्यापर्यंत पोचेल. यूट्यूब जर तुम्ही बघत असाल तर यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा, पाटील बायोटेक या नावानेच यूट्यूब चॅनल पण आहे. टेलिग्राम असेल तुम्ही वापरत असाल तर टेलिग्रामला सुद्धा आहे, इंस्टाग्रामला सुद्धा आहे. सोशल मीडिया हा सध्या अतिशय मुख्य रस्ता आहे लोकांना माहितीचं आदान प्रदान करण्यासाठी आणि ऐकावे जनाचे करावे मनाचे ह्या उक्तीप्रमाणे तुम्ही असंख्य असे तंत्रज्ञ असतील, खूप सारे लोक असतील जे शेतीमध्ये वेळोवेळी तुम्हाला माहिती देत असतील. माहिती सगळ्यांकडनं घ्या आणि जे योग्य वाटेल, जे मनाला पटेल ते तुम्ही इम्प्लिमेंट करा तुमच्या शेतामध्ये, त्याचा अवलंब करा जेणेकरून आपल्याला शेतीमध्ये प्रगती करता येईल. शेतकरी बंधूंनो, आज हा जो विषय आपण निवडला आहे टोमॅटो, उन्हाळी टोमॅटो लागवड, तर ह्या विषयामध्ये तसं जर बघितलं तर टोमॅटो काही भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होतो. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही विचार केला तर नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली काही भाग, त्याचबरोबर लातूरमधला काही भाग, अकोल्यातला काही भाग, बऱ्याचशा असा प्रत्येक जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये हे पीक लागतंच. क्षेत्रफळाच्या बाबतीत मात्र नाशिक, नगर, पुणे किंवा सातारा ह्या जिल्ह्यांचा जे एकरेज आहे ते एकरेज जास्त आहे. त्यातल्या त्यात अर्ली प्लांटेशन ज्याला आपल्याला म्हणता येईल किंवा उन्हाळी लागवड जी साधारणतः 15 फेब्रुवारी नंतर बऱ्यापैकी सुरुवात होऊन जाते. ज्या ठिकाणी उन्हाळा खूप कडक असतो त्या ठिकाणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच सुरू होऊन जातो, विशेष करून विदर्भामध्ये जर आपण विचार केला तर. पण ज्या ठिकाणी टेम्परेचर साधारणतः 42-43 डिग्री राहतं अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लागवड होते. विशेष करून मी पुणे जिल्ह्याचा जर विचार केला, पुणे जिल्ह्याचं उदाहरण दिलं तर ओतूर, आळेफाटा, जुन्नर हा जो बेल्ट आहे ह्या भागामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड होते. गुढीपाडव्यापासून नाशिक जिल्ह्यामध्ये टोमॅटोची लागवड सुरू होऊन जाते. अक्षय तृतीयेला सुद्धा मोठ्या प्रमाणावर लागवड होते. एकंदरीत भाजीपाल्यामधलं हे अत्यंत महत्त्वाचं पीक आहे, खूप मोठं कॅश क्रॉप आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कन्नड तालुक्यामध्ये साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर नंतर मोठ्या प्रमाणात लागवड होते. पण उन्हाळी टोमॅटो जो आहे हा विशेष करून पश्चिम महाराष्ट्र किंवा नाशिक या जिल्ह्यांचा जर विचार केला, काही नंदुरबार जिल्ह्याचा भाग आहे, म्हणजे नंदुरबारपासनं ते नाशिक रोड जो आहे ज्यामध्ये साक्री, पिंपळनेर, ताहराबाद, नामपूर, सटाणा, कळवण, देवळा हा जो पूर्ण ट्रॅक आहे 200-250 किलोमीटरचा हा ट्रॅक आहे की ज्या ठिकाणी सुद्धा आता उन्हाळी लागवड टोमॅटोची होते. आज हा विषय निवडण्याचं मुख्य कारण की बरेचसे लोक कमेंट्समध्ये सांगतात की ह्या पिकाची माहिती द्या, त्या पिकाची माहिती द्या. लाईव्ह चालू असताना असं कुठल्याही पिकाची माहिती द्या म्हणजे एका वाक्यात उत्तर द्या असं नाही आहे. आणि बऱ्याच लोकांनी मला व्हॉट्सअपवर या पिकाविषयी कमेंट केलं आणि म्हणून आज आपण हा विषय निवडला. तर मी आज या ठिकाणी सगळ्यांना एक रिक्वेस्ट करेल की असं कुठली गोष्ट आहे किंवा असा कुठला मुद्दा आहे, असा कुठला टॉपिक आहे किंवा असा कुठला विषय आहे की ज्याच्यावर पुढच्या शनिवारी आपण लाईव्ह घ्यायला पाहिजे, हे जर तुम्ही कळवलं, कमेंट्समध्ये जर टाकलं तर मी नक्कीच जे सुटेबल असेल, जो योग्य विषय असेल, जो सगळ्यांसाठी ज्याची व्यापकता चांगली असेल, सगळ्यांसाठी गरजेचा असेल असा विषय मी नक्की घेईल. तर मित्रांनो, टोमॅटो हा आजच्या फेसबुक लाईव्हमधला मुख्य विषय आहे. तुम्ही जर आता लाईव्हमध्ये जस्ट जॉईन झाले असाल तर मी तुम्हाला परत एकदा सांगेल की लाईक आणि शेअर नक्की करा. नोटबुक, पेन जवळ ठेवा. जे मुद्दे पटतील, ऑब्जेक्शन असतील, प्रश्न असतील, शंका असतील ते लिहा. स्क्रीनवर संपूर्ण भारतामध्ये जिथे जिथे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांचे नंबर स्क्रोल होत आहेत. माझा वैयक्तिक नंबरसुद्धा स्क्रीनवर आहे. तुम्ही त्या नंबरला फोन करून तुमच्या शंकांचं निरसन करू शकतात.
किंवा मला तुम्ही व्हॉट्सअपला फोटो पाठवू शकता. तुमच्या प्रत्येक समस्येचं 24 तासाच्या आत उत्तर देण्यासाठी मी बांधील आहे. तर आज आपण जाऊया टोमॅटो ह्या पिकाकडे. आता जनरली मी प्रत्येक सेशनमध्ये सांगतो की कुठल्याही पिकासाठी एक पंचसूत्री कार्यक्रम आहे. जवळपास घुमून फिरून किंवा थोडंसं खालची बाजूवर वरची बाजू खाली केली किंवा मधलं आधीचं मधलं काही केलं, ह्या 5च गोष्टी आहेत की ज्या कुठल्याही पिकामध्ये आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये जातीची निवड, व्हरायटी प्रॉपर निवडता आली पाहिजे, आपल्या भागात सूट होणारी, आपल्या मार्केट जवळ असेल, कुठलंही पीक असू द्या, नुसतं टोमॅटोच नाही, कलिंगड असेल, खरबूज असेल, टोमॅटो असेल, कॉटन असेल, मिरची असेल, वांगी असेल, काहीही असू द्या. तर त्या पद्धतीने आपल्याकडचं वातावरण, आपल्याकडची जमीन आणि आपल्याकडची बाजारपेठ ह्या गोष्टी आपल्याला गृहीत धरूनच जातींची निवड करावी लागेल. आणि आपला अनुभव सगळ्यात महत्त्वाचा आहे. ज्या जातीचा आपल्याला अनुभव चांगला आहे अशीच जात आपण प्रिफर केली पाहिजे. नवीन कुठली व्हरायटीची माहिती मिळाली तर एकूण क्षेत्रापैकी 20% 30% क्षेत्रावर ट्रायल स्वरूपात त्या जातीची आपण निवड केली पाहिजे. लागवडीची पद्धत, प्लांट पॉप्युलेशन, रोपांची किंवा झाडांची प्रति एकर अपेक्षित संख्या हा कुठल्याही पिकाचा उत्पादनाचा खूप महत्त्वाचा पाया आहे. जर तो पाया चुकला तर आपण कितीही चांगली खतं वापरली, कितीही चांगली औषधं वापरली, कितीही चांगला पाऊस मिळाला, कितीही चांगलं व्यवस्थापन केलं तरीसुद्धा अपेक्षित उत्पादन आपण मिळवू शकणार नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर 1 एकरमध्ये सेंटरला टोमॅटोचं एकच झाड लावलं आणि त्याला अगदी सोन्याचं पाणी करून जरी टाकलं तरीसुद्धा आपल्याला 5 ते 10 किलोच्या वर टोमॅटो होणार नाही. म्हणजेच काय की प्रति एकर पीक कुठलंही असू द्या त्याची रोपांची संख्या चांगली असली पाहिजे. अन्नद्रव्य खत व्यवस्थापन फार महत्त्वाचं आहे. जर आहार किंवा पोषण हे जर प्रॉपर दिलं गेलं आणि ते कोणालाच माहीत नाही आहे की नेमकं पिकाला किती मिळतं, पीक किती घेतो, आपण जे टाकतोय त्यात किती आहे, पिकाला किती उपलब्ध झालं, वातावरणातून काय मिळणार आहे, कोणत्या खतामध्ये कोणते घटक आहेत, हा फार गुंतागुंतीचा विषय होतो. तर त्याच्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. आणि एक जबरदस्त फॉर्म्युला टोमॅटो पिकासाठी मी आज देणार आहे अन्नद्रव्यांच्या बाबतीत. हा फॉर्म्युला मी व्हेजिटेबलमध्ये टोमॅटो, वांगी, त्याचबरोबर गिलकी, दोडके बऱ्याचशा पिकांमध्ये अवलंबून बघितला आणि अतिशय डोळे दिपतील असे रिझल्ट्स बघायला मिळाले. तर तोही आपण बघू. रोग आणि कीड नियंत्रण, पाणी व्यवस्थापन. तर हे 5 पंचसूत्र आहेत, ह्या 5 विषय आहेत. ह्या विषयांमध्ये जो शेतकरी हुशार झाला, जो शेतकरी परिपूर्ण झाला, जो अभ्यासू शेतकरी आहे त्याला कुठल्याही सल्लागाराची, कुठल्याही टेक्निकल सपोर्टची गरज नाही असं मला वाटतं. पण आज मी जरा उलटी माहिती सुरुवात करणार आहे. कारण की कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे युद्ध जर जिंकायचं असेल तर पहिले शत्रू कोण आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. शत्रूच्या बळकट बाजू काय आहेत ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला शत्रूला हरवता येईल. ह्या पिकामध्ये सगळ्यात जाती भरपूर चांगल्या आहेत. जगातल्या सगळ्या नामांकित कंपन्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जे उच्च प्रतीचं तंत्रज्ञान आहे ते आज जातींच्या बाबतीत आपल्याला देतं. खतं आपल्याकडे आहेत तरीसुद्धा अपेक्षित यश आपल्याला मिळत नाही आहे. मग आता जो शत्रू आहे अशा काही बाबी आहेत ज्या मी खूप विचार केल्यानंतर 2 गोष्टी अशा मला लक्षात आल्या की ह्या 2 गोष्टी ह्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात, ज्या रोग आणि कीडमध्ये येतात. म्हणून आज आपण पहिले सूत्र जी सुरुवातच आपण करणार आहोत, या शत्रूंची माहिती आपल्याला मिळवायची आणि त्या शत्रूंना कसं हरवायचं हे आपल्याला शिकायचं आहे. ते जर आपण करू शकलो तर दुप्पट वाढ, नुसते हे 2 कामं जरी तुम्ही केले तरी तुमच्या उत्पादनामध्ये दुप्पट वाढ होऊ शकते, याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. मग नेमके 2 शत्रू काय आहेत, हे 2 काय गोष्टी आहेत अशा की ज्याच्यावर आपण प्रकाश टाकला पाहिजे. आणि ते जे टोमॅटोचे 2 शत्रू आहेत ते आहे नागाळी आणि दुसरा आहे कुकुंबर मोझॅक व्हायरस CMV. नागाळी आणि CMV ह्या 2 गोष्टींमध्ये जर शेतकरी पारंगत झाला, या 2 शत्रूंना जर शेतकरी, टोमॅटो उत्पादक शेतकरी हरवू शकला तर मला असं वाटतं की टोमॅटोमध्ये एका एकरला 40 टन उत्पादन, मी अतिशय शुद्धीमध्ये खूप विचार करून हे उत्पादनाचा आकडा तुम्हाला सांगतोय, मिनिमम 40 ते 50 टन उत्पादन शेतकरी काढू शकतो.
आणि बाकी सगळ्या गोष्टी जर जुळून आल्या, अन्नद्रव्य व्यवस्थापन किंवा इतर रोग आणि कीड नियंत्रण, व्हरायटीचं अतिशय योग्य नियोजन किंवा व्हरायटीचं योग्य सिलेक्शन, तर मला वाटतं 6 ते 7 हजार कॅरेट प्रति एकर म्हणजे जवळपास 80 ते 100 मेट्रिक टन प्रति एकर टोमॅटोचं उत्पादन आपण काढू शकतो. तुम्ही जर पाटील बायोटेकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नाशिक जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांच्या मुलाखती त्याच्यामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये 80 ते 90 टन टोमॅटोचं उत्पादन प्रति एकर आम्ही आमच्या तंत्रज्ञानामध्ये, पाटील बायोटेक तंत्रज्ञानामध्ये काढून दिलेलं आहे. मग आता हे जे दोन शत्रू आहेत, नाग अळी टुटा ॲब्सोल्युटा हा एक प्रकार आहे आणि CMV कुकुंबर मोझॅक व्हायरस, या दोन गोष्टींमध्ये आपल्याला आता जायचं आहे. आता मित्रांनो, ही जी नाग अळी आहे, ज्याचं म्हणजे नागअळीमध्ये पानांवर जे आपल्याला वेडेवाकडे आकार दिसतात, नाग किंवा सापासारखे जे आकार दिसतात, तुम्हाला स्लाइडमध्ये दिसत असेल, वेलवर्गीय पिकं जेवढी आहेत, गिलकी असतील, दोडकी असतील, कलिंगड असेल, खरबूज असेल, काकडी असेल, भोपळा असेल, टोमॅटो असेल, मिरची असेल, त्याचबरोबर मोसंबीवर सुद्धा येते, कापसावर सुद्धा पहिल्या 2 पानावर नागाळी येते. तर याच्या स्पेसिस खूप आहेत, म्हणजे याच्यामध्ये नागाळीमध्ये पण जाती, भरपूर जाती आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या जाती आहेत. पण जी टोमॅटोमध्ये येते ती सगळ्यात किचकट, सगळ्यात कठीण आणि सगळ्यात जास्त नुकसान करणारा प्रकार तो ह्या पिकामध्ये येतो आणि त्या स्पेसिसचं नाव आहे टुटा ॲब्सोल्युटा. हा जो टुटा आहे हा शेतकऱ्याला पूर्ण तोडल्याशिवाय जात नाही आणि याचं नियंत्रण करणं खूप अवघड होतं. दुसरे, ह्या किडीची एक बाजू अशी मित्रांनो की ह्या किडीचा अटॅक हा मोठ्या प्रमाणावर आल्यानंतर मग शेतकरी उपाययोजना सुरू करतो आणि त्यावेळेस परिस्थिती जी आहे ती हाताबाहेर गेलेली असते किंवा नियंत्रणाच्या बाहेर गेलेली असते. आता हा टुटा जो आहे, टुटा ॲब्सोल्युटा म्हणजे हा जो प्रकार आहे किंवा ही जी स्पेसीज आहे, याचं जर जीवनचक्र तुम्ही समजून घेतलं तर एक छोटासा पतंग आहे. जर तुम्ही बघितलं स्लाइडमध्ये डाव्या साईडला एक करड्या रंगाचा छोटासा पतंग आहे, अगदी छोटी साईज असते, म्हणजे उघड्या डोळ्यांनी तुम्ही बघू शकता. हा पतंग टोमॅटोच्या पिकामध्ये पानांच्या नवीन पानं जे कोवळी लुसलुसीत रसरशीत पानं असतात त्यांच्या खाली अंडी टाकतो. त्या अंडीतनं अळी बाहेर पडते, ती अळी त्या आपल्या टोमॅटोच्या पानामध्ये जाते आणि त्याच्यामध्ये मायनिंग करते. मायनिंग म्हणजे काय, पानाचे जे 2 लेअर असतात त्याच्या मधला जो गाभा असतो तो गाभा कुडतडून ते खायला लागते, खदान खोदते. एक प्रकारे जसं कोळशाच्या खाणी असतात त्या प्रकारे ते खाणी खोदतात आणि मधला सगळा गाभा खाऊन घेतात, क्लोरोफिल खाऊन टाकतात. मग त्याच्यामुळे पूर्ण पिकाचं नुकसान होतं, प्रकाश संश्लेषण क्रिया थांबते, ते सगळं आपण पुढे बघणारच आहोत. मग एकदा तिचं खाऊन झालं, साधारणतः 12-15 दिवसानंतर ती परत अळी बाहेर निघते आणि मोठी अळी जी अगदी छोटंसं पिल्लू गेलेलं असतं ते बाहेर निघताना एकदम मोठी अळी बनून बाहेर निघतं आणि कोशात जातं. तो कोश परत त्या कोशामधनं पतंग बाहेर निघतो आणि हे लाईफ टाईम विदाऊट ब्रेक चालूच असतं. त्याला कोरोना अडवू शकत नाही, तुम्ही अडवू शकत नाही, पाऊस अडवू शकत नाही, ही प्रोसेस कंटिन्यू चालू राहते. तर याचं जीवनचक्र आपण समजून घेऊ. एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला आता दाखवतोय. ही कीड जर तुम्ही नियंत्रण करू शकलात तर मला वाटतं आपण खूप मोठा विजय मिळवला. आता टोमॅटो लीफ मायनर मॉथ टुटा ॲब्सोल्युटा अशा प्रकारचा हा पतंग आहे, करड्या रंगाचा पतंग आहे आणि टोमॅटोच्या पिकाच्या कोवळ्या स्टेजला अंडी टाकायला हे सुरुवात करतात. थोडीशी अशी क्रीम कलरची दुधावरची साय असते, अतिशय बारीक, ती अंडी उघड्या डोळ्यानं दिसणं थोडंसं अवघड आहे. जवळपास 52% मिनिमम किंवा 100% नुकसान करते. त्या अंड्यांमधनं मग ही अळी बाहेर पडते आणि हे जे अंडे दिसत आहेत आता तुम्हाला स्क्रीनवर, हे अतिशय म्हणजे बारीक असतात. एक पतंग जवळपास 260, 270, 300 अंडी हा टाकू शकतो आणि त्या अंड्यातनं ज्या अळ्या बाहेर निघतात मग त्या अळ्या पानामध्ये मधला गाभा कुरतडण्याचं काम करतात. आणि एकदा की अळीचा अटॅक वाढला तर संपूर्ण पानांमध्ये क्लोरोफिल जे आहे ते संपतं, फोटोसिंथेसिस थांबतं, प्रकाश संश्लेषण क्रिया थांबते, रोग वाढतात, बुरशीचे अटॅक वाढतात, कारण बुरशीला पिकामध्ये घुसायला जागा मिळते. ह्या सगळ्या अळ्या जेव्हा बाहेर पडतात, बाहेर पडल्यानंतर परत म्हणजे मोठ्या स्टेजला जी लास्ट स्टेज असते साधारणतः 12 ते 15 दिवस नाग अळी पिकाच्या पानामध्ये काम करते. बाहेर पडल्यानंतर ती परत कोशावस्थेमध्ये जाते आणि कोशावस्थेमधनं परत तो पतंग बाहेर निघतो.
अशी जर पूर्ण आपण जीवनाचा त्याचा क्रम आपण बघितला तर जवळपास 25 ते 30 दिवस ही सायकल आहे आणि या 25 ते 30 दिवसामध्ये ही जी कीड आहे, हा जो टुटा ॲब्सोल्युटा आहे, हा कंटिन्यू त्याची लाईफ सायकल जनरेट करत राहतो, कंटिन्यू पिकांचं नुकसान करत राहतो. ह्या किडीला नियंत्रण करण्यासाठी आपण आता जर तुम्ही बघितलं तर पानांवर अक्षरशः पानाची संपूर्णपणे जाळी करून ही लास्ट स्टेजची लार्वा आहे जी बाहेर पडते. आता ही सुप्तावस्थेत जाणार, सुप्तावस्थेत जाताना बऱ्याचदा आपण बघतो की पानाच्या खाली अशी एक जाळी केलेली असते आणि त्या जाळीमध्ये अशी गुलाबी, फिक्कट गुलाबी रंगाची आळी आपण बघतो, तर ती या टुटा ॲब्सोल्युटाची कोशावस्था आहे. आणि या कोशावस्थेमधनं परत तो पतंग बाहेर पडणार आहे आणि तो पतंग परत 200 ते 300 अंडी घालणार आहे आणि त्या अंड्यामधनं परत नागळी जनरेट होणार आहे. तर हे ब्रेक करता आलं पाहिजे आणि याला जर कंट्रोल करता आलं तर असंख्य इतर जे रोग आहेत ते ऑटोमॅटिक आपले नियंत्रणामध्ये येतील. मग ते रोग आपल्याला कसे कंट्रोल करता येतील त्याच्याविषयी आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण हा जो नागाळीचा प्रकार आहे किंवा हा जो टुटा ॲब्सोल्युटा प्रकारची जी नागाळी आहे हिला आपल्याला कंट्रोल कसं करता येईल. हिला आपल्याला कंट्रोल करण्यासाठी IPMच्या माध्यमातून म्हणजे जैविक ज्या आहेत ह्या गोष्टी आपल्याला सगळ्यात जास्त करायला पाहिजे, मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे. आता मी एक गोष्ट नमूद करतो की काही जी पिकं असतात म्हणजे उदाहरणार्थ मुळा क्वचित कोणीतरी लावेल, गाजर क्वचित कोणीतरी लावेल, पण टोमॅटो किंवा मिरची हे जे भाजीपाला पिकं असतात हे काही गावं असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि त्या गावांमध्येच 2 किंवा 3-4 गावांमध्येच मोठ्या प्रमाणावर क्षेत्र असतं. अशा गावातल्या शेतकरी बांधवांना माझं असं म्हणणं राहील की तुम्ही सगळ्यांनी मिळून जर एकाच वेळेस मी जी उपाययोजना देतोय ही उपाययोजना जर तुम्ही केली तर मला वाटतं तुमच्या टोमॅटोच्या इतर अडचणी ह्या ऑटोमॅटिक कमी होतील. आणि लक्षात घ्या, टोमॅटो लावल्यानंतर सगळ्यात पहिली अडचण जर त्या पिकावर काही येत असेल तर ती हीच आहे, नागाळी, टुटा ॲब्सोल्युटा. आणि याला जर आपण कंट्रोल करू शकलो तर पुढच्या अडचणी कमी होतील, पिकाची वाढ जोरदार होईल, समाधानकारक होईल, फ्लावरिंग स्टेज वेळेवर सुरू होईल, पहिलेच फ्लावरिंग सेटिंग चांगलं होईल आणि पहिले 2 बहार जरी व्यवस्थित सेट झाले तरीसुद्धा तुम्हाला अपेक्षित उत्पादन मिळू शकेल. मग आता काय करायला पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही टोमॅटो लावणार आहात शेतात त्या दिवशी टोमॅटोसोबत चिकट सापळे, येलो स्टिकी ट्रॅप, 50 येलो स्टिकी ट्रॅप आणि 50 ब्ल्यू स्टिकी ट्रॅप हे आपल्याला लावायचे. कारण की हे जे पतंग आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पतंग, उडणारे किडे, व्हाईट फ्लाय, थ्रिप्स किंवा फ्रूट फ्लाय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये कॅच करता येतील, चिटकतील. ते चिटकले म्हणजे त्यांची लाईफ सायकल पुढे थांबते. तर मिनिमम 50, मॅक्झिमम तुम्ही 100 लावा, 150 लावा, 200 लावा आणि अतिशय स्वस्त 10-12 रुपयाचा हा प्रॉडक्ट आहे. तुम्ही 100 जरी लावले तरी 1000 रुपयाच्या वर तुम्हाला खर्च येणार नाही एका एकरला. आणि त्यांचं जे लाईफ आहे साधारणतः 1 ते 1.5 महिना असतं, तर 1-1.5 महिन्यानंतर परत त्याला तुम्ही रिप्लेस करा. बरेचसे लोक त्याला साधा डिंक जो असतो आपल्या घरातला तो डिंक लावतात, तर मित्रांनो त्याला तो डिंक नाही वापरला जात आणि बाजारामध्ये 3-3, 4-4 रुपयाला देणारी लोक आहेत, तर साधा डिंक लावून ते हा प्रॉडक्ट देतात. ह्या प्रॉडक्टला जो डिंक लावला जातो जो ह्या टेम्परेचरमध्ये म्हणजे 40-45 डिग्रीच्या टेम्परेचरमध्ये तो उडत नाही, सुकत नाही, त्याचा जो चिकटपणा आहे तो चिकटपणा जात नाही. म्हणून स्टँडर्ड कंपन्यांचे का तुम्ही पाटील बायोटेकचंच घ्या असं माझं म्हणणं नाही, परंतु स्टँडर्ड कंपन्यांचे चिकट सापळे लावा. दुसरं, साधारणतः पीक लावून एक पहिला आठवडा झाला, शेंडा सुरुवात झाली की त्यावेळेस एक चांगलं सिस्टमिक औषध तुम्हाला फवारणी करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जर त्या ठिकाणी नागाळीचे अंडे गेलेले असतील किंवा नागाळीची जो लार्वा आहे छोटी शाळी ती एंटर केलेली असेल पाण्यामध्ये तर आपल्याला त्याच ठिकाणी तिला मारता येईल. म्हणून एक फवारणी दिली आहे, वर्टेक्स 20 मिली प्रति पंप, ॲक्टारा 10 ग्राम, ॲक्टाराच्या ऐवजी तुम्ही इमिडा घेऊ शकतात किंवा ॲसिटामाप्राइड घेऊ शकतात 10 ग्राम किंवा 10 ते 15 मिली, अरेना चॉकलेट 6 ग्राम, ब्लेज 15 मिली किंवा ब्लेज सुपर 5 मिली, 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन तुम्हाला फवारणी करायची. फवारणी करताना पाण्याच्या प्रत्येक भागापर्यंत जो मॉलिक्यूल आहे किंवा जे औषध आहे, जे द्रावण आहे, हे द्रावण पोचेल याची आपल्याला काळजी घ्यायची.
जोपर्यंत याचा संपूर्ण पानाच्या आतल्या भागापर्यंत एंट्री होणार नाही, शिरणार नाही, तोपर्यंत आपल्याला नाग अळी, टुटा ॲब्सोल्युटा याला कंट्रोल करता येणार नाही. तिसरा एक पर्याय अजून तुम्हाला सांगतो. जसं आपण गुलाबी बोंडअळीसाठी काही सापळे लावले, फळमाशीसाठी मक्षिकारी सापळे लावतो, पिंक्या, मक्षिकारी, असं नाग अळीसाठी सुद्धा फेरोमेन ट्रॅप येतात. पीक लावताना हे जर काम तुम्ही केलं आणि चांगल्या कंपन्यांची बाजारामध्ये उपलब्ध आहेत, तुम्ही कुठल्याही कंपनीचे घ्या, कमीत कमी 10 ते 15 टुटा ॲब्सोल्युटासाठी सापळे जर लावता आले तर नक्की लावा. तुमचं भविष्यातलं होणारं खूप मोठं नुकसान तुम्ही कमी करू शकतात. प्रिव्हेंटिव्हमध्ये काम करण्यासाठी शेतकरी बांधव शक्यतोवर तयार होत नाही, तेवढी माहिती त्यांना मिळत नाही, किंवा बघू आल्यानंतर करू ही जी मानसिकता ही जर आपण बदलली नाही तर अशा अडचणींमुळे तुमचं ह्या पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं. तर ह्या 3 उपाययोजना मी दिल्या आहेत, या तुम्ही नक्की नोट डाऊन करा, याचा अवलंब करा. हे जर तुम्ही केलेत, याच्यात जर तुम्ही यशस्वी झालात तर मी तुम्हाला गॅरंटी देतो 50% यश तुमचं इथेच मिळालं. आता दुसरी जी समस्या आपण बघणार आहोत, कुकुंबर मोझॅक व्हायरस CMV. पपई, वेलवर्गीय सर्व पिकं, काकडी असेल, खरबूज, कलिंगड, टरबूज, सर्व पिकं, टोमॅटो, गिलके, दोडके, भोपळे, सर्व वेलवर्गीय पिकांवर, मिरची, यांच्यावर येलो व्हॅन मोझॅक CMV व्हायरसचे प्रकार भरपूर आहेत. ह्या रोगांचा प्रादुर्भाव, आता केळीवर व्हायरस हा प्रकार फार ऐकिवात नव्हता, पण गेल्या 3 वर्षामध्ये जर बघितलं तर हाच व्हायरस केळीवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान करतोय. हजारो शेतकऱ्यांनी केळीच्या बागा उपटून फेकून दिल्या, एवढा ह्या रोगाचा प्रकोप आहे. याच्यामध्ये जो दुर्दैवी बाब आहे किंवा जी सगळ्यात चिंताजनक बाब आहे असं आपल्याला म्हणता येईल की CMVचा अटॅक हा आत्तापर्यंत पानांवर जास्त दिसत होता, परंतु 2019-20 पासनं मी जेवढं मार्केटमध्ये फिरतो, मी जेवढं अपडेट आहे त्याच्यावरनं याचा मोठ्या प्रमाणावर अटॅक हा फळांवर बघायला मिळाला. आणि एकदा फळांवर जर असे डाग आले तर या फळांना बाजारामध्ये कोणीही विचारत नाही. तर हा रोग जर प्रायमरी स्टेजला आपण नियंत्रण नाही करू शकलो आणि एकेका झाडावर 100 फळं जर लागलेली असतील आणि 100 फळांवर जर अशा प्रकारचे डाग पडले तर त्या शेतकऱ्याचा हाताशी तोंडाशी आलेला घास हा वाया जाऊ शकतो. आणि म्हणून CMV आल्यानंतर काहीही उपाययोजना नाही. आल्यानंतर तुम्ही कितीही स्टँडर्ड औषध मारले तरी सुद्धा CMV कंट्रोल करता येणार नाही, फक्त त्याची तीव्रता थोडी कमी करता येईल. बरेचसे लोक SOP, सल्फेट ऑफ पोटॅश किंवा पोटॅशियम नायट्रेट किंवा पोटॅशियम शोनाइट असे मॉलिक्यूल वापरून थोडंसं कलर भडक करण्याचा प्रयत्न करतात किंवा कलर आणण्यासाठी फर्टिगेशन करतात, त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. तर हा CMV नियंत्रण करायचा कसा याच्यासाठी काही उपाययोजना तुम्हाला, याच्यामध्ये प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तुम्ही फक्त काळजी घेऊ शकतात, होऊ नये यासाठीच काम करू शकतात. आल्यानंतर मला वाटतं माझ्याकडे तरी याची उपाययोजना नाही किंवा मी इतक्या वर्षापासून काम करतोय, मला सुद्धा याच्यावर काही उपाययोजना आता तरी करता आलेली नाही आहे. सगळ्यात आधी एक महत्त्वाची गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या की भारतामध्ये भाजीपाल्यामध्ये जेवढ्या काही कंपन्या आहेत, आता मी नावं घेऊ शकत नाही, खूप कंपन्या आहेत आणि मातब्बर कंपन्या ज्यांचं जगामध्ये बोलबाला आहे. अशा कंपन्या जेव्हा बियाणं तुम्हाला देतात तर ते काही बियाणामध्ये हा व्हायरस किंवा रोग टाकून देत नाही. बियाणं हे असतं, सोनं असतं, क्लिअर असतं, पण जसं बियाणं त्या पाकिटातून बाहेर निघतं आणि ते नर्सरीमध्ये जातं किंवा शेतामध्ये आपण रोप त्याचं लावतो, तिथून हे सगळे रोग आणि कीड त्याच्यामध्ये यायला सुरुवात करतात. जेनेटिक इम्प्युरिटी जी आपण म्हणतो, म्हणजे त्या व्हरायटीचे जे गुणधर्म असतात ते गुणधर्म त्या बियाण्यात नसतील तर ती त्या बियाण्याची किंवा त्या बियाण्याच्या कंपनीची चूक आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु टोमॅटो लावल्यानंतर CMV येणे, केळीची रोपं लावल्यानंतर CMV येणे हे मात्र शक्यतोवर त्याच्यामध्ये त्या बियाण्याचा दोष नसतो. मग याला कारणं काय आहेत? सगळ्यात आधी तर तुम्ही ज्या नर्सरीतनं रोपं घेणार आहात त्या नर्सरीचं मॅनेजमेंट कसं आहे ते तुम्ही बघा. किंवा तुम्ही जर अनुभवी शेतकरी असाल, 10 वर्षापासून टोमॅटो लावतात, क्षेत्र मोठे, तर स्वतः टोमॅटोची रोपं घरी तयार करा. ज्या ठिकाणी नर्सरी आहे तिथे मॅनेजमेंट चांगलं असलं पाहिजे. आजूबाजूला टोमॅटो CMV अफेक्टेड प्लॉट त्याच वेळेस जर उभे असतील तर त्या ठिकाणाहून रोप घेणं आपल्याला टाळावं, कारण की
अनेक सोर्सेसच्या माध्यमातून, किडींच्या माध्यमातून हा रोग त्या नर्सरीपर्यंत येऊ शकतो किंवा आलेला असतो. या ठिकाणी सुद्धा जे ह्या रोगाचे वाहक आहेत, जो हा रोग ज्या ठिकाणी आहे, गवतावर सुद्धा आहे, पिकावर सुद्धा आहे, इतर जे पिकं आहेत त्यांच्यावर आहे, आणि त्याच्यातनं ट्रान्सफर करणारे जे काही पेस्ट आहे, सकिंग पेस्ट, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पेस्ट ती म्हणजे ॲफिड्स. ते आपल्याला नियंत्रण आधीपासून करायचं आहे. म्हणून इथे सुद्धा हा रोग नियंत्रण करण्यासाठी एकरी 50 येलो स्टिकी ट्रॅप आणि 50 ब्ल्यू स्टिकी ट्रॅप, पिवळे आणि निळे दोन्ही प्रकारचे सापळे हे आपण लावले पाहिजे. रस शोषक किडींचा आपण वेळीच बंदोबस्त केलेला पाहिजे. फवारणी करताना तुम्ही शेतामध्ये ज्यावेळेस फवारणी करतात, मल्चिंग पेपरचा वापर आता उन्हाळ्यामध्ये तर जवळपास कंपल्सरी करणं गरजेचंच आहे. ज्या टाईपचे हायब्रिड्स आता आहेत त्या ठिकाणी मल्चिंग कंपल्सरी. मग आता काय होतं, मल्चिंगचा बेड आणि दुसरा बेड याच्यामध्ये जो गॅप उरतो, त्या गॅपमध्ये जे गवत होतं त्या गवतावर सुद्धा CMV असतो, आणि तो त्या गवतामधनं जर सकिंग पेस्ट त्या ठिकाणी राहिलं, जे उडणारे किडे असतात ते जर तिथं राहिले, तिथून त्यांनी रस शोषला त्या गवतामधनं आणि परत टोमॅटोवर गेले तर तो ट्रान्सफर होऊ शकतो आणि त्या ठिकाणी मग CMVची समस्या वाढत जाते. मग यासाठी आपल्याला कीटकनाशकांची फवारणी करताना मल्चिंग पेपर आणि जो 2 बेडच्या मधला गॅप आहे गवताचा, त्या ठिकाणी जर गवत असेल, तण असेल, त्याच्यावर सुद्धा फवारणी आपल्याला केली पाहिजे, जेणेकरून किडींचं नियंत्रण हे पीक आणि गवत या दोन्ही ठिकाणी आपल्याला होईल. ही अत्यंत महत्त्वाची बाजू आहे आणि प्रत्येकाने मला वाटतं फार सिरियसली या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. व्हायरस पसरवणारी जी मेन कीड आहे, जेवढा आम्ही ह्या गोष्टीचा अभ्यास केला तर ॲफिड मावा ज्याला आपण म्हणतो, काळा मावा, थोडासा पिवळा मावा, हा व्हायरसला सगळ्यात जास्त किंवा मोठ्या प्रमाणावर पसरवतो. मग सकिंग पेस्ट नियंत्रण करण्यासाठी सुरुवातीचे 45 दिवस, जोपर्यंत साधारणतः फ्लावरिंग स्टार्ट होते तोपर्यंत तुम्ही कॉन्फिडार म्हणजे इमिडाक्लोप्रिड, थायोमेथाक्झॉम, क्लोथियाडीन किंवा तुम्ही ज्याला डेंटासू म्हणतात, डेंटासू, डेंटॉप, ॲक्टारा, कॉन्फिडार, इमिडा, टाटामिडा, प्राईड, बेनेविया, टकाफ, लान्सर गोल्ड, उलाला, ही जी औषधं आहेत या औषधांचा वेळोवेळी आणि योग्य पद्धतीने जर वापर करून नियंत्रण ठेवलं, जर मावा मोठ्या प्रमाणावर वाढला तर CMV वाढण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त असतात. आणि त्यावेळेस विशेष करून नाशिक, नगर, पुण्यातले जे शेतकरी आहेत यांच्या ज्या कांद्याच्या प्रॅक्टिसेस आहेत, क्लोरोसायपर कॉम्बिनेशन जास्त वापरणे, तर ते स्किप करून आपल्याला हे जे पुढच्या लेव्हलची जी औषधं आता आहेत सकिंग पेस्टसाठी, ज्याच्यामध्ये उलालाचा मी उल्लेख करू शकेल किंवा डेंटासूचा मी उल्लेख करू शकेल, बेनेवियाचा मी उल्लेख करू शकेल, टकाफचा मी उल्लेख करू शकेल, अशा औषधांचा वापर करून मावा या किडीला आपल्याला नियंत्रण केलं पाहिजे. आता मावा जर आपण यशस्वीपणे नियंत्रित करू शकलो, नागाळीची जर लाईफ सायकल आपण ब्रेक करू शकलो, तर टोमॅटोच्या ज्या 2 मेन अडचणी आहेत, 2 मोठे शत्रू आहेत, या शत्रूंना युद्ध सुरू होण्यापूर्वीच तुम्ही जेरबंद केलेलं असेल, तुम्ही विजय त्याच्यावर मिळवलेला असेल, तर पुढच्या अडचणी ह्या कमी होऊन जातील. ऑटोमॅटिकली यशस्वी होण्याची जी शक्यता आहे ती आपली वाढेल. आणि म्हणून ह्या 2 गोष्टींचा मी सगळ्यात आधी आजच्या या फेसबुक लाईव्हमध्ये उल्लेख केला. त्यानंतर काही समस्या आहेत ज्यांच्यावर फक्त शॉर्टकट आपण प्रकाश टाकूया, जेणेकरून आपल्याला पुढे जाता येईल. मी याच्याविषयी उपाययोजना पुढे देणारच आहे. एक अँथ्रॅक्नोजची एक मोठी समस्या आहे, पानावर तपकिरी रंगाचे गोल चट्टे पडणे, फळावर गोल चट्टे पडणे. याच्यावर सुद्धा आपल्याला काही महत्त्वाचे स्प्रे घ्यावे लागतील. शक्यतो आर्द्रता जास्त असताना ही समस्या मोठ्या प्रमाणावर वाढते. लीफ कर्ल व्हायरस याच्याविषयी उपाययोजना आपण पुढे देणारच आहोत. ब्लाइट, अर्ली ब्लाइट आणि लेट ब्लाइट ह्या एक 2 मोठ्या समस्या आहेत. शक्यतो रेनफॉल जर जास्त झाला, अल्टरनेरिया सोलॅनी नावाची बुरशी आहे ज्याच्यामध्ये सुरुवातीच्या स्टेजला सेटिंग झाल्यानंतर आपल्याला ब्लाइटची अडचण येते, त्यावेळेस प्लॉट डायरेक्ट 2 दिवसात 4 दिवसात संपूर्ण प्लॉट बसायला लागतो. तर याच्यावर सुद्धा उपाययोजना स्प्रे शेड्यूलमध्ये मी देणार आहे. फ्युजेरियम विल्ट सुरुवातीच्या स्टेजला म्हणजे पहिल्या 15 दिवसात 20 दिवसात सुद्धा झाडं सुकणे, बसणे, विल्टिंगची समस्या ज्याला आपण म्हणतो ती या ठिकाणी येते. किंवा ज्यावेळेस झाडावर लोड खूप असतो,
10-20 किलो टोमॅटो लगडलेले असतात, पाऊस जास्त असेल, ढगाळ हवामान असेल त्यावेळेस अचानक झाड सुकलेलं आपल्याला दिसतं, तर विल्टिंगची समस्या याच्यावर सुद्धा उपाययोजना आपण आहे. किटाझिन, रिडोमिल गोल्ड किंवा व्हर्टिसिलियम बिव्हेरिया किंवा तुम्ही जैविक जे काही बुरशीनाशक आहेत, अगदी बोर्डोपासून तर कीटकनाशक पर्यंत तुम्ही रासायनिक औषधांपर्यंत तुम्ही वापर याचा ड्रिंचिंगमधून जर केला तर आपण नियंत्रण करू शकतो. याची उपाययोजना मी पुढे देणार आहे. या काही महत्त्वाच्या समस्या आहेत ज्याच्यावर आपण प्रकाश टाकतोय. जानेवारी-फेब्रुवारीची जी लागवड असेल त्याला सनबर्निंग ज्याला आपण म्हणतो, साधारणतः जे मार्च-एप्रिलमध्ये जे हार्वेस्टिंग येतं त्याला मोठ्या प्रमाणावर येतो. याच्यासाठी 100% गॅरंटेड काही उपाय नाही. 2 सोपे उपाय याच्यावर आहेत की जो कॅनोपी आहे म्हणजे झाडाचा शाखीय विस्तार जो आहे तो जर चांगला झालेला असेल तर फळांना नॅचरली सावली मिळेल. पानं कमी फळं जास्त तर बर्निंग खूप मोठ्या प्रमाणावर होईल, कलर डाऊन होईल. एक भाग फिकट पिवळसर रंग, एक भाग टोमॅटोचा लाल भडक रंग आणि मग त्या मालाला बाजारामध्ये भाव कमी मिळतो. तर आपल्याला कॅनोपी मॅनेजमेंट म्हणजे काय, झाडाचा विस्तार चांगला करावा लागेल. दुसरं, काही परावर्तित करणारे औषधं बाजारामध्ये म्हणजे सूर्यकिरणाची तीव्रता जी रिफ्लेक्ट करतं, ज्याच्यामध्ये ग्रीन मिरॅकल म्हणून आहे, केओलिन नावाचा एक सिंपल घटक आहे आणि तो पानावर किंवा फळावर आपण स्प्रे केल्यानंतर सूर्यकिरणांची तीव्रता त्या ठिकाणी कमी होते आणि आपल्याला बर्निंगचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी दिसतो. लेड ब्लाइट, फायटोप्थोरा इन्फेस्टन्स याच्यामुळे खूप मोठी समस्या ही सुद्धा आहे. याच्यावरही उपाययोजना आपण स्प्रे शेड्यूलमध्ये घेतलेली आहे. निमॅटोडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर जर जमिनीमध्ये निमॅटोड असतील तर त्याच्यासाठी बेसल डोसमध्ये जैविक आणि रासायनिक दोन्ही उपाययोजना आपल्याला कराव्या लागतील. शेड्यूलमध्ये मी त्याचासुद्धा अंतर्भाव केलेला आहे. या समस्या फक्त तुमच्या नजरेसमोर आणतोय. फ्रूटवर्म, फळ पोखरणारी अळी ही टोमॅटोमध्ये विशेष करून पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अटॅक असतो. तसं बघितलं तर टोमॅटोमध्ये बुरशीनाशकांचा वापर जास्त असतो. त्यावेळेस गॅस पॉयझन किंवा एखादं चांगलं अळीनाशक, इमामॅक्टिन, पोकलँड, कोराझन असे अळीनाशक वापरले, आलिका, तर मला वाटतं ही समस्या कुठलाही शेतकरी अतिशय सोप्या पद्धतीने कंट्रोल करू शकतो. आता आपण जाऊया जातींची निवड. टोमॅटो पिकाचं जे पंचसूत्री कार्यक्रम आहे त्याच्यामधला एक महत्त्वाचा विषय आपण बघितला की 2 महत्त्वाचे शत्रू ज्यांच्यावर मी प्रकाश टाकला, मी जरा त्याच्यावर थोडं जास्त बोललो कारण की ते 2 शत्रू जर कंट्रोल केले तर मला असं वाटतं 50% विजय त्या पिकाचा फिक्स आहे. काही रोग आपण बघितले त्याच्यामध्ये लेड ब्लाइट, अर्ली ब्लाइट ह्या 2 मोठ्या समस्या आहेत. सनबर्निंगचा एक समस्या येऊ शकते. फ्रूट ज्याला आपण फळ पोखरणारी अळी आहे त्याचा एक समस्या आहे. माव्याचा एक मोठा प्रादुर्भाव असतो. तर ह्या काही इतर बाबी आपण बघितल्या, पण त्या 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. नागअळी आणि CMV कुकुंबर मोझॅक व्हायरस या 2 गोष्टी जर आपण नियंत्रण करू शकलो तर मला असं वाटतं मित्रांनो की टोमॅटो पिकामध्ये यशस्वी होणं फार सोपं होईल. मग आता इतर ज्या बाबी आहेत, जातींची निवड, लागवडीची पद्धत आणि खत व्यवस्थापन, या 3 गोष्टींवर मला वाटतं आता पुढचा महत्त्वाचा प्रकाश आपण टाकला पाहिजे. जातींच्या बाबतीमध्ये शेतकरी बंधूंनो, जर सुरुवातीला मी उल्लेख केला की जगातल्या नामांकित कंपन्या सगळ्या आपल्याकडे बियाणं देत आहेत. सिंजेंटा असेल किंवा ननेम्स असेल किंवा सेमिनिस असेल, हायवेज असेल, भरपूर मोठ्या कंपन्या आहेत ज्यांची नावं मी घेऊ शकतो. आणि बियाणं देताना कुठलीच कंपनी हलक्या क्वालिटीचं किंवा शेतकऱ्याला फसवणूक करण्याच्या उद्देशाने बियाणं देत नाही. जे त्यांच्याकडे सर्वोत्तम असेल तेच आपण देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे टोमॅटोमध्ये थोडंसं एरिया वाईज, झोन वाईज वेगळे वेगळे पॅटर्न आपल्याला बघायला मिळतील. पण एक जनरल मक्तेदारी ज्या कंपनीची आहे त्या कंपनीच्या मी 3 व्हरायट्या या ठिकाणी सिंजेंटा आणि सेमिनिसच्या मी रिकमेंड करेल. नंबर 1ला माझ्या रिकमेंडेशनमध्ये आहे 6242, नंबर 2ला 1057 आणि नंबर 3ला अन्सल. याच्या व्यतिरिक्त सुद्धा चांगल्या व्हरायट्या आहेत. असं नाही की तुम्ही ह्या 3च जाती लावल्या पाहिजेत. तुम्ही कितीही चांगली जात लावली परंतु जर अन्नद्रव्याचं व्यवस्थापन किंवा कीड रोग व्यवस्थापन आपलं चांगलं नसेल तर अपेक्षित उत्पन्न मिळणं अवघड आहे. परंतु या 3ही जाती आता चांगल्या प्रकारे नावारूपाला आलेल्या आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये उपलब्ध आहेत, अवेलेबल आहेत आणि याचा वापर आपण केला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या व्हरायटीचा अनुभव चांगला असेल
तुम्ही स्वतः लावून बघितलं किंवा कोणाचं बघितलं असेल, तो अनुभव तुमच्या पदरी असेल, तुमच्या जवळ असेल, तर त्या व्हरायटींची निवड तुम्ही करावी. आता लागवड आपल्याला करायची आहे, तर टोमॅटोचं बी आपल्याला लावता येणार नाही, रोपं तयार करायची आहेत. विदर्भ मराठवाड्यातले शेतकरी ज्या ठिकाणी नर्सरी अवेलेबल नाही आहे अशा लोकांनी कोकोपीट आणि ट्रे आता सर्व ठिकाणी मिळतात. घरी जरी तुम्ही रोपं तयार केली तरीसुद्धा चालतील, परंतु रोपं ही खात्रीशीर आपल्या नजरेखाली तयार होतील किंवा एखाद्या चांगल्या नर्सरीमध्ये आपल्याला तयार करून घेता येतील तर तिथून करायची. कारण की नागाळी असू द्या किंवा CMV असू द्या, सगळी काही सूत्र ही नर्सरीपासून फिरणार आहेत याची आपण नोंद घ्यावी. लागवडीची पद्धत मी साधारणतः नाशिकमध्ये आम्ही 6000 कॅरेट 7000 कॅरेट एका एकरमध्ये जे आम्ही टार्गेट केलं होतं त्यावेळेस रोपांची संख्या ही 8500 आम्ही त्या ठिकाणी मेंटेन ठेवली होती. 7,500 ते 8,500 रोपांची संख्या आपल्याला मिळाली पाहिजे. त्या अनुषंगाने लागवडीचं अंतर घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट, जानेवारी फेब्रुवारी ह्या दिवसामध्ये जो उन्हाळी टोमॅटो लागतो तर नॅचरली व्हिजिटेटिव्ह ग्रोथ जी आहे, कायिक वाढ जी आहे ती खूप कमी असते आणि म्हणून स्पेसिंग आपण थोडं कमी केलं तर चालेल. जे लागवड जुलै ऑगस्टच्या पुढे म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या पिरियडमध्ये होते त्यावेळेस व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ही जास्त असते, म्हणून त्यावेळेस थोडंसं स्पेसिंग 2 ओळीतलं अंतर हे जास्त आपल्याला ठेवायचं. समरसाठी उन्हाळीसाठी 4 बाय 1.25 फूट हलकी तर मध्यम जमीन असेल तर आपल्याला हे अंतर घ्यायचं. याच्यामध्ये 8700 झाडं बसतील. आणि जिथे भारी काळी कसदार जमीन आहे तिथे 4 बाय 2 फूट हे अंतर घ्यायचे, जिथे 5500 झाडं आपल्याला बसतील. मल्चिंग पेपर कंपल्सरी. मल्चिंग पेपरमध्ये डोस आपल्याला टाकायचा आहे. त्याच्या आत जमिनीची चांगली मशागत करून शेणखत, सेंद्रिय खत, गांडूळ खत जेवढं तुम्हाला टाकता येईल तेवढं 3 टन 4 टन 5 टन तेवढं टाका. गांडूळ खतासाठी आता रेडीमेड बेड मिळत आहेत. लोक घरी जाऊन म्हणजे बऱ्याचशा आता कन्सल्टन्सी आहेत ज्या लोकांच्या खळ्यामध्ये किंवा शेतामध्ये किंवा वस्तीमध्ये जाऊन इन्स्टॉल करून देतात. रोजचं शेणखत, रोजचा काडी कचरा त्याच्यात टाकायचा आहे आणि गांडूळ खत तयार होईल. गांडूळ खत सोबत वर्मी वॉश मिळेल. त्या वर्मी वॉशचा वापर व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी चांगला होईल. गांडूळ खताचा वापर शेणखतापेक्षा अधिक चांगला फायदेशीर होईल. तर कमीत कमी 2 टन 3 टन गांडूळ खत किंवा शेणखत, सेंद्रिय खत टाकायचं आहे. कोंबडी खत मात्र आपल्याला वापरायचं नाहीये. कुठलंही कच्चं खत, मग ते ज्याला आपण म्हणतो सेंद्रिय प्रकार असू द्या किंवा इतर कुठलाही प्रकार असू द्या, तो आपल्याला टाकायचा नाहीये. तर लागवडीचं अंतर आम्ही या ठिकाणी सजेस्ट करू 4 बाय 1.25 फूट किंवा 4 बाय 2 फूट. 4 बाय 1.25 मध्ये आपल्याला 8500 झाडं मिळतील आणि 4 बाय 2 मध्ये आपल्याला 5 ते 5500 झाडं आपल्याला मिळतील. तर ही झाली लागवडीची पद्धत. व्हरायटी आपण बघितली. लागवड झाल्यानंतर साधारणतः ह्या पद्धतीने आपल्याला शेतामध्ये टोमॅटोचं पीक दिसलं पाहिजे. 2 ओळीतलं अंतर हे साधारणतः 4 फूट ते 5 फूट जास्तीत जास्त, मिनिमम 4 फूट. 2 रोपातलं अंतर 1.25 ते 2 फूट. मल्चिंग पेपर झिगझॅग पद्धतीने मल्चिंगवर लागवड केलेली आपल्याला बघायला मिळेल. अन्नद्रव्य व्यवस्थापन, खत व्यवस्थापन. आता शेतकरी बंधूंनो, थोडंसं ह्या मुद्द्यावर मी प्रकाश टाकणार आहे किंवा थोडंसं मी ह्या मुद्द्यावर जरा जोर देऊन बोलणार आहे. बरेचसे लोक कुठल्याही कंपनीच्या प्रतिनिधीला किंवा अधिकाऱ्याला असं विचारतात की साहेब टोमॅटो लावायचा आहे, खत काय टाकू? ऊस लावायचा आहे, खत काय टाकू? किंवा मला मिरची लावायची, वांगे लावायचे, कांदे लावायचे, बटाटे लावायचे, खत काय टाकू? मग त्यावेळेस त्याचा जसा मूड असेल तशा प्रकारचं खतं सांगून तो मोकळा होतो. किंवा आता आम्ही सुद्धा तुम्हाला एवढं बऱ्याचशा लोकांना आम्ही शेड्यूल पाठवतो. तर या शेड्यूलचा आधार काय, म्हणजे इतकंच DAP टाका, इतकंच पोटॅश टाका, इतकंच हे टाका, हे कशावर? तर थोडंसं याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन असं करेल की तुम्ही जर 2 ते 4000 कॅरेट म्हणजे मिनिमम 40 टन ते 80 टन टोमॅटो एका एकरमधनं काढाल तर एक सोपा प्रश्न तुमच्या त्या शेताला विचारा, त्या टोमॅटोच्या झाडाला विचारा की बाबा रे, तुझ्याकडनं मला 80 टन उत्पन्न पाहिजे, तुला खायला काय पाहिजे? तर खायला तो जे काही अन्न घटक मागणार आहे ते अन्न घटक देण्यासाठी आपल्याकडे सोर्सेस वेगळे वेगळे आहेत. लक्षात घ्या, अन्न घटकांची मात्रा बदलणार नाही. सोर्सेसनुसार म्हणजे जे प्रकार तुमच्याकडे असेल त्याच्यानुसार टाकण्याची क्वांटिटी बदलेल, टाकण्याची मात्रा बदलेल, परंतु त्याची भूक बदलणार नाही. तर ती भूक आपल्याला आधी कळली पाहिजे. मी तुम्हाला काही रिसर्च पेपर आता दाखवणार मित्रांनो. जेव्हा आम्ही तुम्हाला काही शेड्यूल देतो तर
खूप अभ्यास करून, खूप विचार करून, जगातल्या चांगल्या विद्यापीठांचे रिसर्च पेपर रेफर करून आम्ही हे शेड्यूल तुम्हाला देतो किंवा हे कॅल्क्युलेशन तुम्हाला आम्ही सांगतो. मी 2 रिसर्च पेपर तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. वाचता नाही आलं तरी चालेल बंधूंनो, पण आपल्याला आकडेवारी बघायची. हा IFA इंटरनॅशनल फर्टिलायझर असोसिएशनचा रिपोर्ट आहे टोमॅटो पिकासाठी, वर्ल्ड फर्टिलायझर यूज मॅन्युअल. याच्यामध्ये जर व्यवस्थित बघितलं 24 टन टोमॅटोचं उत्पन्न जर आलं तर नायट्रोजन किती लागेल, फॉस्फरस किती लागेल आणि पालाश किती लागेल याची आकडेवारी दिलेली. त्याच्यामध्ये नायट्रोजन त्यांनी दिलेला 177 किलोग्राम प्रति हेक्टर, म्हणजे जवळपास 60 ते 70 किलो प्रति एकर. फॉस्फरस दिलेला आहे 46 किलो प्रति हेक्टर अपटेक, आणि पालाश दिला 319 किलो प्रति हेक्टर, म्हणजे 125 ते 150 किलो जवळपास प्रति एकर. अजून एक रिसर्च पेपर जर आपण बघितला तर AVRDC लर्निंग सेंटर हे म्हणजे खूप मोठं इन्स्टिट्यूट आहे, एशियन व्हेजिटेबल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर. त्यांचा हा एक रिसर्च पेपर आहे टोमॅटोच्या न्यूट्रिएंट मॅनेजमेंट बाबतीत. यांनी एक जबरदस्त फॉर्म्युला दिला आणि हा फॉर्म्युला गेल्या 10 वर्षापासून हजारो शेतकऱ्यांना मी आतापर्यंत सांगितला. याच्या आधारावरच आम्ही टोमॅटोचं फर्टिगेशनचं कॅल्क्युलेशन केलंय. त्यामुळेच 6000 कॅरेट, 7000 कॅरेट किंवा 40 टन, 60 टन, 80 टन टोमॅटो उत्पादन घेणं शक्य झालंय. जे येलो केलेलं हा पोर्शन जर तुम्ही वाचला तर फॉर एक्झाम्पल, फॉर अ पोटेन्शियल टोमॅटो यील्ड ऑफ 40 टन पर हेक्टर, 40 टन उत्पन्न जर एका हेक्टरमध्ये काढलं किंवा काढायचं असेल, यू नीड 40 मल्टिप्लाय बाय 2.4 इज इक्वल टू 96 kg ऑफ N. जे टार्गेट तुम्ही केलंय, मला 40 टन पाहिजे, मग 40 गुणिले 2.4 जे उत्तर येईल एवढा नायट्रोजन पाहिजे. तुम्ही जर टार्गेट केलं 60 टन, 60 गुणिले 2.4 जे उत्तर येईल एवढा नायट्रोजन पाहिजे. फॉर P2O5 अँड K2O मल्टिप्लाय द N रिक्वायरमेंट ऑफ 96 बाय 0.35. मग P आणि K साठी नायट्रोजन आला किती 96 किलो, मग P साठी तो जो नत्र आलाय त्याला 0.35 ने गुणा जे उत्तर येईल एवढा फॉस्फरस लागेल. K साठी जेवढा नत्र आलाय त्याला 1.45 ने गुणा म्हणजे उत्तर 140 येईल एवढा पालाश लागेल. सोप्या भाषेमध्ये थोडंसं मी तुम्हाला सांगतो. टोमॅटोच्या खत व्यवस्थापनामध्ये एक फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला जर आपण बघितला तर तुम्ही जे टार्गेट कराल हे टार्गेट सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे. 40 मेट्रिक टन प्रति एकर और प्रति हेक्टर, म्हणजे एका एकरसाठी 40 मेट्रिक टन जर तुम्ही टार्गेट केलं तर N साठी तुम्हाला 40 गुणिला 2.4 एवढा नायट्रोजन तुम्हाला लागेल. P साठी जो नायट्रोजन येईल 96 गुणिला 0.35 हा एवढा आपल्याला स्फुरद लागेल. सोप्या भाषेमध्ये स्फुरद हा लागेल आपल्याला नत्र, म्हणजे 96 किलो नत्र लागेल. 96 गुणिला 0.35 जे उत्तर येईल तेवढा आपल्याला स्फुरद लागेल. आणि K पालाशसाठी 96 गुणिला 1.45 एवढा आपल्याला लागेल पालाश, म्हणजे हा जवळपास 150च्या आसपास येईल. हा 35 आणि हा 96, म्हणजे टोमॅटोच्या एकरी 40 टन उत्पन्नासाठी 96, 35 आणि जवळपास 150 एवढा NPK मिळाला पाहिजे. हा फॉर्म्युला आत्तापर्यंत हजारो शेतकऱ्यांच्या शेतावर आम्ही वापरला आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन शेतकऱ्यांना या फॉर्म्युलाच्या आधारावर काढून दिलं आहे. मी हे रिसर्च पेपर तुम्हाला याच्यासाठी इथे दाखवले शेतकरी बंधूंनो की आम्ही ज्यावेळेस तुम्हाला खतांचं शेड्यूल देतो तर अंधारात तीर मारलेला नसतो. त्याच्यासाठी प्रॉपर रिसर्च पेपरचा अभ्यास करून त्याचं शेड्यूल हे शेतकरी बांधवांना दिलेलं असतं. म्हणून पाटील बायोटेकचं शेड्यूल तुम्हाला जर मिळालं तर मला वाटतं की ते टेक्निकली असेल याबाबत तुम्ही निश्चिंत राहा. ते कुठल्या तरी रिसर्चच्या आधारावर तुम्हाला दिलेलं आहे या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. आता आजचं जे काही हे टेक्निकल चालू आहे मला माहीत नाही किती लोक व्यवस्थितपणे लिहू शकतात. जर तुम्हाला कुठल्याही पिकाचं शेड्यूल पाहिजे असेल तर तुम्ही माझा जो नंबर खाली स्क्रोल होतोय त्या नंबरवर व्हॉट्सअपला मला मागा. विदाऊट एनी कॉस्ट मी तुम्हाला शेड्यूल देईल आणि त्यामध्ये सगळ्या कंपन्यांची औषधं, सगळ्या कंपन्यांची खतं, सगळ्या कंपन्यांची बियाणं जे गरजेचं आहे, जे योग्य आहे ते दिलेलं असतं. आणि त्या आधारावर जर तुम्ही गेलात तर एक काहीतरी रोड मॅप हा तुमच्याकडे आधी असेल आणि मला वाटतं
यशस्वी तुम्ही होऊ शकाल. तर न्यूट्रिएंट मॅनेजमेंटमध्ये NPK हा अशा काही रिसर्च पेपरच्या आधारावर कॅल्क्युलेट करून मग तुम्ही DAP घेतलं तर डोस कसा येईल, 10-26-26 घेतलं तर डोस कसा येईल, वॉटर सोल्युबल मधनंच पूर्ण गेले तर डोस कसा येईल, याचा आपण आता शेड्यूल बघणार आहोत. ह्या शेड्यूलच्या मागे कशाच्या आधारावर हे शेड्यूल तयार केलेलं आहे याची माहिती मी ऑलरेडी तुम्हाला आता सांगितलीच. आता आपण डायरेक्ट शेड्यूल बघणार आहे. जर तुम्ही याच्या व्यतिरिक्त कुठलीही खतं याच्यामध्ये ॲड कराल तर शेड्यूल डिस्टर्ब होईल. म्हणून जर तुम्हाला दुसऱ्या खतांमधनं शेड्यूल पाहिजे असेल तर तशी तुम्ही मागणी करा. पण आम्ही जे शेड्यूल दिलेलं आहे याच्यामध्ये शक्यतोवर कुठलंही ॲड करू नका किंवा काढू नका. एकतर मग करूच नका, दुसऱ्या पद्धतीने करा किंवा तुमच्याकडे तुमचा अनुभव स्ट्रॉंग असेल तर त्या पद्धतीने करा. पण जर तुम्ही पाटील बाटेचं शेड्यूल फॉलो करत असाल तर मला वाटतं मग याच्यामध्ये कुठली आदलाबदल शक्यतोवर तुम्ही करू नका. आपण लागवडीचं अंतर बघितलं, आपण जातींची निवड बघितली, आपण पिकावर येणारे रोग आणि कीड बघितले, आपण टोमॅटोचे 2 महत्त्वाचे शत्रू बघितले, त्यांना कसं कंट्रोलमध्ये ठेवायचं ते आपण बघितलं. मल्चिंग पेपर आपल्याला टाकणं कंपल्सरी आहे उन्हाळ्यामध्ये, तरच व्हाईट रूट तग धरतील. नुसता टोमॅटो लावू नका. ज्या ठिकाणी स्प्रिंकलरचा वापर करता येईल, ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता चांगली आहे, ज्या ठिकाणी थोडंसं वातावरण कंट्रोल राहील, टेम्परेचर कंट्रोल राहील, नाहीतर संपूर्ण माळ रानावर उंचवटावर कुठेच हिरवगार नाही तिथे टोमॅटोचं पीक आपण घेऊ शक्य नाही. जिथे उष्ण वारे थोडे अडवले जातील, जिथे विंड ब्रेक आहे, झाडांची गर्दी आहे, अशा शेतकऱ्यांनी विशेष करून विदर्भ, मराठवाडा किंवा खानदेशचा काही भाग, अशा लोकांना मी म्हणेल की टोमॅटो लावताना एवढी काळजी आपल्याला घ्यायची. ह्या सगळ्या गोष्टीनंतर मग आता पुढे करायचं काय, तर डे बाय डे शेड्यूल एक बनवलेलं आहे साधारणतः 160-180 दिवसापर्यंत, म्हणजे जवळपास 6 महिन्यापर्यंत. त्याच्यामध्ये फर्टिगेशन आणि स्प्रेइंग शेड्यूल या दोन्ही गोष्टींचा अंतर्भूत आहे. मी शॉर्टकटमध्ये फक्त सांगतो, नोंद करता आली, लिहिता आलं तर नक्की लिहा. बेसल डोस आपल्याला टाकायचा आहे मल्चिंग पेपर टाकण्याच्या आधी. DAP 150 किलो, त्याच्यासोबत म्युरेट ऑफ पोटॅश 100 किलो. हलकी मुरमाड माळ रानाची जमीन असेल तर इथून पोटॅश आपल्याला 50 किलो कमी करायचा आहे. जर जमीन काळी कसदार आहे तर पोटॅश आपल्याला 100 किलो ठेवायचा आहे. ह्युमॉल हॉर्टिकल्चर स्पेशल 40 किलो, रिलीजर 10 किलो, रिजंट ग्रॅन्युअल 10 किलो. निमॅटोड सूत्रकृमीची अडचण असेल तर रिजंट टाका. जर आपल्या शेतामध्ये अडचण नसेल तर रिजंट टाकायची आवश्यकता नाही, कारण याच्यामुळे गांडूळ सुद्धा मरणार आहेत. मायक्रोडील कॉम्बिकिट 23 किलो कंपल्सरी. जर कॉम्बिकिट नाही मिळालं तर मायक्रोडील ग्रेड 1 20 किलो प्रति एकर कंपल्सरी. हा सगळा डोस अतिशय व्यवस्थित मिक्स करायचा. नाहीतर पोटॅश एकीकडे, DAP एकीकडे, मायक्रोन्यूट्रन एकीकडे असं होता कामा नये. याला 3 ते 4 वेळा पलटी मारायचं चांगलं, आणि मग बेसल डोस म्हणजे मल्चिंग पेपरच्या आधी बेडमध्ये याला चांगला भरायचा आहे. ड्रिपची लॅटरल अंतरायची, पेपर अंतरायचा आहे, आणि 2 दिवस भरपूर पाणी देऊन बेड शांत करायचा आहे. जेव्हा एवढ्या उन्हामध्ये लागवड होईल आणि डायरेक्ट जर आपण लागवड करून पाणी जर दिलं तर जमिनीमध्ये ड्रिपमधनं पाणी गेल्यानंतर वाफ तयार होते, आणि ती वाफ पेपरला ज्या ठिकाणी होल असतं त्या होलमधनंच बाहेर पडते. ती ज्यावेळेस बाहेर पडते त्यावेळेस सगळ्यात पहिले डॅमेज ह्या रोपाच्या स्टेमला करते, आणि त्यावेळेस मग या ठिकाणी डायरेक्ट रोपं बसतात. आपल्याला वाटतं विल्टिंग आलं, अमुक आलं, पण मेन समस्या ती असते आणि त्याला नियंत्रण नाही. तर आधी बेड आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. उन्हाळ्यामध्ये जी लोक आता टरबूजची लागवड करतील, खरबूजची लागवड करतील, रोपं लावून किंवा बिया लावून, अशा सर्व लोकांनी आधी बेड थंड करणं गरजेचं आहे. तर पहिला डोस आपण बघितला. 4 दिवसानंतर PSB KSB लिक्विडमध्ये असेल, पावडरमध्ये असेल, स्टँडर्ड कंपनीचं घ्या. कमीत कमी 5 ते 6 महिने आधीचंच मॅन्युफॅक्चरिंग आहे हे बघा. 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही याच्यात देऊ शकतात. गरज असेल तर बुरशीनाशकसुद्धा आपण याच्यामध्ये देऊ शकतो. जिथे विल्टिंगची समस्या येते किंवा रोपं बसणे, रोपं सडणे या समस्या असतील तर त्या ठिकाणी तुम्ही बुरशीनाशक देऊ शकता. 6 दिवसानंतर ग्रोथ चांगली होण्यासाठी अमृत ड्रिंचिंग किट 19 5 किलो प्रति एकर 200 लिटर पाण्यामध्ये घ्या आणि त्याची ड्रिंचिंग करायची ड्रिपने. ड्रिप असेल, मल्चिंग पेपर असेल तर ड्रिप कंपल्सरी आहे. काही लोक प्रायोगिक तत्वावर 10-20 गुंठे करतात, त्यांच्याकडे मल्चिंग नसेल तर मग पंपाने नोझल काढून ड्रिंचिंग त्या ठिकाणी करायची. ड्रिंचिंग करताना ड्रिपने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आधी अर्धा तास 1 तास पाणी पूर्ण शेताला द्या. त्यानंतर शेवटच्या स्लॉटमध्ये हे सोल्युशन सोडा, आणि हे सोल्युशन एकदा संपल्यानंतर फक्त 10 मिनिटं ड्रिप द्या. त्याच्यापेक्षा जास्त ड्रिप द्यायची नाही. जर ड्रेनेज खूप चांगलं असेल
तर फर्टिगेशन सगळं लीच आउट होऊन जाईल आणि त्यामुळे मग आपल्याला अपेक्षित असा रिझल्ट मिळणार नाही. 10 दिवसानंतर वेलियम फ्लेक्सी, त्यासोबत ह्युमॉल गोल्ड 500 ग्राम प्रति एकर 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्याला ड्रिंचिंग करायचं आहे. 12 दिवसानंतर ह्युमॉल जेली 500 ग्राम, फॉसिड 1.5 किलो रूट फॉर्मेशनसाठी पांढऱ्या मुळांची चांगली ग्रोथ होण्यासाठी, पांढऱ्या मुळं सेट होण्यासाठी, रूट झोन चांगला डेव्हलप होण्यासाठी ही आळवणी अत्यंत फायदेशीर आहे. याच्यामध्ये ह्युमॉल जेली 500 ग्राम आणि फॉसिड 1.5 किलो प्रति एकर 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्याला ड्रिंचिंग करायचं आहे. त्यानंतर 14 दिवसांनी कॅलनेट 5 किलो, बोरॉन 500 ग्राम प्रति एकर 200 लिटर पाण्यातनं आपल्याला द्यायचं. तुम्ही हे सगळं सोल्युशन 100-150 लिटर किंवा 200 लिटर पाणी व्हेरिएशन ठेवा. पाणी कितीही घेतलं तरी चालेल. पाणी 500 लिटर झालं तरी सुद्धा चालेल. फक्त ड्रिंचिंग करताना मॉलिक्यूल संपल्यानंतर जास्त वेळ पाणी आपल्याला द्यायचं नाही आहे. 20 दिवसानंतर 1261 6 किलो फॉलिबिऑन 500 मिली प्रति एकर 200 लिटर पाण्यात आपल्याला मिसळून द्यायचं आहे. आता हा जो कालावधी आहे 20 ते 45 दिवसाचा कालावधी, याच्यामध्ये ब्रँचिंग, जेवढं जास्त ब्रँचिंग होईल, कॅनोपी डेव्हलपमेंट होईल, तेवढं फ्लावरिंग चांगलं मिळेल. सरळ उभाट वाढ नको, झुडूप बनलं पाहिजे झाड, म्हणजे त्याला फळफांद्या जास्तीत जास्त डेव्हलप झाल्या पाहिजे. त्याच्यासाठी ही आळवणी आपल्याला करायची 20 दिवसानंतर. त्यानंतर 25 ते 30 दिवसांनी 13-0-45 6 किलो, अरेना 80 ग्राम. आता या ठिकाणी अरेना आपण ड्रीपमधनं देतोय CMV साठी प्रिव्हेंटिव्ह. जो CMV आहे, कुकुंबर मोझॅक व्हायरस, त्याच्यासाठी येऊ नये म्हणून, आल्यानंतर उपाययोजना नाही. 200 लिटर पाण्यात घेऊन हे सोल्युशन ड्रीपमधनं सोडायचं आहे किंवा ड्रिंचिंग करायचं आहे. 40 दिवसानंतर 13-0-45 6 किलो, ह्युमॉल गोल्ड 500 ग्राम. वाढ खूप जास्त असेल तर 13-0-45 ऐवजी तुम्ही 0-52-34 6 ते 7 किलो प्रति एकर घेऊ शकतात. पाणी 100 किंवा 200 लिटरमध्ये घेऊन आपल्याला ड्रिंचिंग करायचे. 70 ते 80 दिवसांनी अमृत ड्रिंचिंग किट 1 किलो, 0-52-34 7 किलो प्रति एकर 200 लिटर पाण्यात घेऊन आपल्याला आळवणी करायची किंवा ड्रीपमधनं सोडायचे. 90 ते 100 दिवसांनी ह्युमॉल गोल्ड 500 ग्राम, फॉसिड 1.5 किलो. साधारणतः 30 ते 40 दिवसाचा अंतराने जर ही ड्रिंचिंग तुम्ही करत राहिले तर रूट फॉर्मेशन तुमचं कंटिन्यू चांगलं राहील. ड्रीप तुमचं कंटिन्यू क्लीन राहील. सॉईल बॉर्न जे डिसीज असतात, जमिनीमधले जे फंगस आहे ते फंगस तुमचे कंट्रोल होत राहतील. पाण्याचा pH जो खूप हेवी असेल तर पाण्याचा pH आणि TDS मेंटेन राहील. जमिनीचा pH हा काही कालावधीसाठी मेंटेन राहील, कारण की फॉस्फरिक ॲसिडने सगळ्यात पहिली जर काही इम्पॅक्ट असेल तर pH हा 1-2 ने खाली येतो. जमिनीच्या बाबतीत जर विचार केला तो जास्त काळासाठी राहत नाही, परंतु तेवढा काळ जरी ते थोडंसं खाली आला हेवी pH सॉईलमध्ये तर आपल्याला अपटेकला खूप चांगली मदत होईल. 120 ते 130 दिवसामध्ये 13-0-45 10 किलो फॉलिबिऑन 1 लिटर प्रति एकर 200 लिटर पाण्यात घेऊन आपल्याला आळवणी करायची. 140 ते 160 दिवसाला आपल्याला 0-0-50 10 किलो. कलर जर चांगला येत नसेल तर 0-0-50 ऐवजी पोटॅशियम शोनाइट वापरा 10 किलो, कॅलनेट 10 किलो प्रति एकर 200 लिटर पाण्यात घेऊन आपल्याला 2 ते 3 वेळा, प्लॉट जर चांगला स्टेबल असेल, प्लॉट चांगला आहे, लोड भरपूर आहे, तर तुम्ही 2 ते 3 वेळा ही ड्रिंचिंग करू शकतात. तर फर्टिगेशनमध्ये आपण फॉर्म्युला समजून घेतला की फर्टिगेशन जेव्हा आम्ही तुम्हाला रिकमेंड करतो, खत व्यवस्थापन जेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो, तर त्याच्या मागे काहीतरी शास्त्रीय आधार असतो, त्या आधारावर आम्ही सांगतो. मग जशा जशा ग्रेड बदलतात त्या आधारावर त्याची मात्रा बदलते. तुम्ही 10-26-26 घेतलं तरीही 100 किलो, DAP घेतलं तरीही 100 किलो, सुपर फॉस्फेट घेतलं तरीही 100 किलो, वॉटर सोल्युबल कुठलीही ग्रेड घेतली 2 किलो 3 किलो, असं जमणार नाही, त्याचा उपयोग आपल्याला होणार नाही. किडींच्या बाबतीत अडचणी सगळ्या आपण समजून घेतल्या. त्या अडचणी ज्या ज्या टप्प्यावर येतात, ज्या ज्या स्टेजला येतात, त्या अनुषंगाने आता शेड्यूल आपण बघणार आहोत, ज्याच्यामध्ये पहिलं काम लागवडीनंतर 4 दिवसानंतर, 3 ते 4 दिवसानंतर इमिजिएट रोपं जर असतील त्यावेळेस आपल्याला क्लीनर पी घ्यायचे 20 ग्राम, प्रोफेक्स किंवा ट्रायझो नागअळीसाठी. प्रमाण 20-25 मिलीच्या वर घ्यायचं नाही, वापर एकदाच करायचा आहे, हार्डनेस जास्त येतो.
ब्लेज 15 मिली किंवा ब्लेज सुपर 5 मिली प्रति एकर 15 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करायची, हा नागळीला उद्देशून. 8 दिवसानंतर क्लीनर डी 30 मिली, इमिडा 15 मिली, ह्युमॉल 100 मिली, ब्लेज 15 मिली किंवा ब्लेज सुपर 5 मिली. याच्यामध्ये मावा, तुडतुडे, सकिंग पेस्ट आणि बुरशी रोग, डाउनी मिल्ड्यू असेल किंवा थोडीफार बुरीचा प्रादुर्भाव असेल किंवा जे पण बुरशीजन्य रोग असतील त्यांच्यासाठी ही फवारणी दिलेली आहे. 15 ते 20 दिवसानंतर बेनिविया 180 मिली, ब्लेज 15 मिली, ब्लेज सुपर 5 मिली प्रति एकर 15 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करायची. सकिंग पेस्ट, ऑल टाईप सकिंग पेस्ट याच्यामध्ये कंट्रोल होऊन जाईल. 25 ते 30 दिवसानंतर कवच. आता बघा, जर क्लाउडी ॲटमॉस्फिअर असेल, आता काही ठिकाणी 10-15 मार्च नंतर आपल्याला ढगाळ वातावरण दिसणार आहे, तर 2 स्प्रेचं इंटरवल मी त्या हिशोबाने ठेवलं आहे. वातावरण एकदम क्लिअर आहे, कुठेही काही अडचणी तर तुम्ही हे इंटरवल वाढवू शकतात. म्हणजे जे 8-10 दिवसाला दिलं ते आपण 12-15 दिवसापर्यंत नेऊ शकतो. कवच 30 ग्राम, स्कोर 15 मिली, ऑक्सिजन 50 मिली, अरेना 6 ग्राम, ब्लेज 15 मिली, ब्लेज सुपर 5 मिली. अरेना यासाठी व्हायरस, लीप कर्ल असेल किंवा CMV असेल येऊ नये यासाठी आपण दिलेलं आहे. 40 ते 45 दिवसानंतर एका 20 मिली, डॉक्टर प्लस 30 ग्राम, सिलिकॉन पावडर 60%, चांगल्या कंपन्यांची बाजारामध्ये उपलब्ध आहे, 30 ते 40 ग्राम तुम्ही घेऊ शकतात. अळी असेल तर पोकलँड 15 मिली, ब्लेज 15 मिली किंवा ब्लेज सुपर 5 मिली प्रति एकर प्रति 15 लिटर पाण्याला घ्यायचे. 50 ते 55 दिवसानंतर रोको 30 ग्राम, कासुबी 30 मिली, अरेना 6 ग्राम, झकास 5 मिली, ब्लेज 15 मिली, ब्लेज सुपर 5 मिली प्रति 15 लिटर पाण्याला 15 लिटर पंपाला घ्यायचं आहे. 60 ते 70 दिवसांनी क्लीनर डी 30 मिली, व्हर्टेक्स 20 मिली, फॉलिबियॉन 30 मिली. फॉलिबियॉनमुळे ब्रँचिंग, फ्लावरिंग आणि एक प्रोटीन लेवल झाडामध्ये मेंटेन राहते, प्रथिनांची मात्रा भरपूर मोठ्या प्रमाणावर जनरेट होते. फॉलिबियॉन 30 मिली, ब्लेज 15 मिली किंवा ब्लेज सुपर 5 मिली हे कॉम्बिनेशन आपल्याला घ्यायचं आहे. 80 ते 85 दिवसानंतर ब्रह्मास्त्र हा एक प्रकारे संपूर्ण झाडाला कोट करतो, कवच करतो, पण याची अडचण एकच आहे की याच्यासोबत दुसरं कुठलंही औषध तुम्हाला मिक्स करता येणार नाही. शक्यतोर मिळालं तर बघा, हे औषध जास्त सप्लाय होत नाही आहे, पण मिळालं तर ही फवारणी नक्की करा. पिकासाठी अतिशय फायदेशीर राहील, विशेष करून जिथे सिलिका पर्सेंटेज जास्त आहे, टोमॅटो, ऊस, केळी, भात अशा पिकांमध्ये, कापूस, ही जी फवारणी ही अत्यंत फायदेशीर आहे. 90 ते 100 दिवसानंतर मेरिऑन 7 मिली, व्हर्टेक्स 15 ते 20 मिली, ब्लेज 15 मिली, ब्लेज सुपर 5 मिली 15 लिटर पंपात घेऊन फवारणी करायची. तर एक महत्त्वाच्या अशा सर्व फवारण्या मी या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता ही सगळी माहिती जर तुम्हाला आवडली असेल, म्हणजे मला असं वाटतं की टोमॅटोमध्ये आवश्यक ज्या गोष्टी होत्या, 2 मेन शत्रू होते जे मला वारंवार असं वाटतं की शेतकऱ्यांनी जर ह्या 2 गोष्टींवर प्रकाश टाकला, या 2 गोष्टींवर जर नियंत्रण मिळवलं तर यश सोपं आहे, ह्या पिकामध्ये यश सोपं आहे. आणि जर लॉटरी लागली मागच्या वर्षासारखी, मागच्या वर्षी जवळपास 6 ते 7 महिने कंटिन्युअस टोमॅटोचे रेट 300-400 रुपये कॅरेट मिनिमम होते, 700-800 रुपये कॅरेटपर्यंत सुद्धा टोमॅटोचे रेट शेतकऱ्यांना मिळाले. एका एकरमध्ये 4,000, 5,000, 3,000 कॅरेट जर निघाले तर टोमॅटोपासनं एका एकरला 3-3, 4-4 लाख, 10-10 लाख रुपये कमवणारे शेतकरी सुद्धा आहेत. 15-15, 20-20 एकरवर एवढं रिस्की पीक घेऊन शेती करणारे लोक सुद्धा आहेत. पण जर योग्य तंत्रज्ञानाची सांगड आपण घातली, नॉलेज आपण घेत राहा, जे योग्य वाटेल, जे चांगलं मिळेल ते आपण करत राहा, तर मला असं वाटतं की त्या अनुषंगाने ज्या काही अडचणी होत्या त्या अडचणींवर प्रकाश आपण टाकलेला आहे. कीड रोग, जातींची निवड, लागवडीची पद्धत, खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यात. पाणी व्यवस्थापनामध्ये जिथे हाय टेम्परेचर होतं अशा शेतकऱ्यांना फक्त एकच सांगेल की काही प्रमाणात रेनगन किंवा स्प्रिंकलरचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. सकाळच्या सेशनला म्हणजे 9 वाजेच्या आत आणि संध्याकाळी 5 वाजेनंतर जर तुम्ही स्प्रिंकलरचा वापर या पिकामध्ये केला तर कॅनोपी मॅनेजमेंटसाठी, झाडाच्या व्हिजिटेटिव्ह ग्रोथसाठी, काईक वाढीसाठी खूप चांगला उपयोग होईल. जिथे जिथे काईक वाढ कमी वाटेल त्या ठिकाणी नायट्रोजन किंवा अमोनियम सल्फेट किंवा 24-24-0 अशा खतांचा वापर तुम्ही करू शकता. तो वापर हा शेतकऱ्याला उघड्या डोळ्यांनी ठरवता येतो, म्हणून मी नायट्रोजनयुक्त खतांचा बडीमार फार जास्त केलेला नाही. ते शेतकऱ्याला पीक परिस्थिती पाहून इमिजिएट लेवलला ठरवता येईल.
जर तुम्हाला हा कार्यक्रम आवडला तर लाईक आणि शेअर करा. पाटील बायोटेकचं फेसबुक पेज सबस्क्राईब करा. मला खूप आनंद आज झाला की 75,000 लोकांनी आमचं पेज आतापर्यंत सबस्क्राईब केलं आहे आणि संख्या दिवसेंदिवस वाढते. यूट्यूबला 25,000 लोकांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं आहे आणि लोकांना हे आवडतं आहे. खूप चांगल्या प्रतिक्रिया लोक देत आहेत. कुठलीही अडचण असेल तर संपूर्ण महाराष्ट्राचे नंबर खाली स्क्रीनवर दिलेले आहेत. माझा वैयक्तिक नंबर दिलेला आहे 99 239 74 222. फोन करू नका, डायरेक्ट व्हॉट्सअपला मला व्हिडिओ फोटोग्राफ्स पाठवा. शक्यतो फोटोग्राफ्स पाठवताना जी अडचण आहे त्या अडचणीचे जवळून फोटो घ्या, चांगले क्लिअर फोटो घ्या आणि प्लॉटची एक ओव्हरऑल कंडिशन, कुठलंही पीक असू द्या, कांदा असेल, मिरची असेल, टोमॅटो असेल, ऊस असेल, तो मला पाठवा. 12 तासाच्या 24 तासाच्या तुम्हाला उत्तर देण्याची जबाबदारी 99% मी प्रत्येक शेतकऱ्याला आतापर्यंत उत्तर दिलं. हजारो शेतकरी मेसेज पाठवतात. बरीचशी टेक्निकल टीम आहे ती सुद्धा या कामामध्ये गुंतलेली असते, सपोर्ट करत असते. बरेचसे लोक फोन करतात, मी फोन उचलू नाही शकलो तरी कॉलबॅक करतो, पण शक्यतोवर जितकं कमी फोन करून काम होईल तेवढं मला जास्तीत जास्त लोकांना सल्ला देता येईल, गायडन्स देता येईल. पाटील बायोटेक तंत्रज्ञान आमचं घोषवाक्यच आहे की आम्ही आनंद पेरतो आणि आनंद पेरण्याचा प्रयत्न करतो, करत राहू. आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये मी इथंच थांबतो, पण एक छोटीशी विनंती करतो की मित्रांनो, कोरोनाचा प्रभाव खूप वाढतोय. पुन्हा लॉकडाऊन सगळ्यात पहिले शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याशी निगडीत असलेल्या सर्व लोकांना, मग तो कंपनीवाला असो, दुकानदार असो, शेतकरी असो, व्यापारी असो, यांचं कंबंड मोडणार आहे. म्हणून आपण काळजी घ्या आणि याचा प्रचार प्रसार जितका कमी होईल तेवढंच आपल्या सगळ्यांची जी काही उपासमार आहे किंवा जे काही आपलं संकट आहे ते आपल्यावर येणार नाही. तर आपण नक्कीच ज्या काही काळजी आपल्याला घेता येतील, मास्क लावणे, सॅनिटाईज करणे, ह्या आपण सर्वांनी नक्की करा. कंटाळा करू नका. आशा करतो तुम्ही सर्वजण सेफ राहाल. पुढच्या शनिवारी संध्याकाळी ठीक 6 वाजता पाटील बायोटेक तंत्रज्ञानाच्या फेसबुक लाईव्हमध्ये पुन्हा भेटूया. मी आपला शुभचिंतक अमोल पाटील रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.